वडवली गावचा रहिवासी आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व सरळगाव वडवली सरळगाव परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे माझी की मी 2012 पासून हा संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष जो आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी, कारण काशीनाथ भाऊ झुंजारराव आणि मी सातत्याने ठाण्याला जाऊन आम्ही हे केलेलं आहे, पाठपुरावा केलेला आहे आणि आता अचानक मोजणीच्या नोटीसी पाठवल्या आणि शेतकऱ्यांना अविश्वासात घेतले आणि नोटीसी पाठवल्या, गव्हर्नमेंटला पैसे भरले, कुठल्या बेसवर पडले आणि जर गव्हर्नमेंटला जर मोजणी करायची असेल शेतकऱ्याची, त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड लागतो, त्या शेतकऱ्याचा फोटो लागतो आणि तुम्ही डायरेक्ट मोजणी करायला पैसे भरून गव्हर्नमेंटनी शेतकऱ्याला ठरवत घेतले का? नाही घेतले। हे निषेध करण्यासाठी आम्ही सर्व वडवली सरळगाव, नेवालपाडा, उंबरपाडा, नागाव परिसर, मानेवली हे सर्व परिसरामध्ये आम्ही शेतकरी हाणून पाडू निश्चित करणार आणि आम्ही तहसीलदारला मोर्चे करणार, प्रांताकडे करणार, कलेक्टरकडे करणार, MRDC आरोला करणार, मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही मोर्चे करणार आणि शेतकऱ्यांना आमचा न्याय पाहिजे, शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही। या गेले 10 वर्षापासून आमचा त्याच्यावर लढा चाललेला आहे। माझे साथीदार काशीनाथ भाऊ झुंजारराव हे वारले, कारण वैकुंठवासी गेले ते, त्यांनी मला सातत्याने बरोबर घेऊन जावा आणि त्यांच्या बरोबर मी सातत्याने आज परत पाठपुरावा धरलेला आहे। आता काल मला रात्री 8 वाजले यायला SD ऑफिसला पत्र दिलो, साहेब नसल्यानंतर 2 तास त्या ऑफिस मध्ये थांबलो मी, कर्मचारी सांगितलं थांबा, साहेब नाहीयेत। शेवटी मग मी त्यांच्याकडनं डोंगरे सर्वेर आणि अनेक त्यांचे कर्मचारी यांच्या बरोबर फोटो काढले आणि निवेदन देऊन आलो। म्हणजे हे आम्ही निवेदन देतो की ह्या आमच्या शेतकऱ्यांना भूसंबंधी कुठल्याही प्रकारचं करायचं नाही, हे माझं पूर्ण निश्चितपणा हे शेतकऱ्यांच्या। मी पांडुरंग माधू शेळके आगरी सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि मी आगरी सेना पण उतरवील असं मी निश्चित करतो की माझी ठाणे जिल्ह्याची आगरी सेना पूर्ण पाठिंबा यांना निषेधाला देणार हे मी ठरवणार। जय किसान, जय किसान, जय किसान।